शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्र शासनाकडे त्यांचं स्मारक जे सांगलीतलं स्मारक आहे आणि मुंबईतलं कर्मभूमीतलं स्मारक आहे, हे दोन्ही स्मारक जे आहेत ते महाराष्ट्र शासनाने ताबडतोब पूर्ण करावेत अशी मागणी जी आहे मी करत आहे. आज या ठिकाणी सांगलीमध्ये ओबीसीचा आरक्षण बचाव महाएल्गार मेळावा येत्या 11 ऑगस्ट रोजी लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी ओबीसी बांधव उपस्थित राहून हा महाएल्गार मेळावा संपन्न होत आहे. या मेळाव्यासाठी सांगली जिल्ह्यातूनच नव्हे तर आसपासच्या जिल्ह्यातून सुद्धा हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव जे ओबीसी समाज बांधव या ठिकाणी येणार आहेत. या मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी सन्माननीय आमचे नेते भुजबळ साहेब या ठिकाणी येणार आहेत. त्याचप्रमाणे या मेळाव्यासाठी मी स्वतः असणार आहे, गोपीचंद पडळकर असणार आहेत, आमचे उपोषणकर्ते आमचे संघर्ष योद्धा आमचे लक्ष्मण हाके, त्याचप्रमाणे मंगेश ससाणे, त्याचप्रमाणे नवनाथ वाघमारे हे सुद्धा या मेळाव्याचं मार्गदर्शन करणार आहेत. या ठिकाणी मुस्लिम समाजाचे नेते शबीर अन्सारी असतील, ते महादेव जानकर असतील, आम्ही पंकजा ताईने बोलवलेलं आहे, त्याचप्रमाणे वडेट्टीवार साहेबांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. आणि अशा प्रकारे ओबीसीचे सगळे मोठे नेते आमचे अण्णासाहेब डांगे आमचे ज्येष्ठ नेते आहेत, तेही या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. ओबीसीचे सगळे नेते एकाच व्यासपीठावर सगळ्या पक्षाचे घेऊन या ठिकाणी आम्ही एल्गार जो आहे तो या ठिकाणी करणार आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला जो आहे तो कुणी धक्का लावायचा प्रयत्न केला तर त्याला या महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करण्याचा एल्गार जो आहे तो या ठिकाणी आम्ही केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाला एकीकडे जरांगे आता 80% मराठा समाज ओबीसीमध्ये घुसवल्याची भाषा करतायत, दुसरीकडे जो सगळे सोयीचा GR आहे तो जर सरकारने नाही इश्यू केला तर 288 आमदार त्या ठिकाणी पाडण्याची भाषा करत आहेत. ओबीसी नेत्यांना पाडण्याची भाषा करत आहेत. ह्याला सुट्टी नाही, त्याला सुट्टी नाही, ह्याला शिवी त्याला शिवी, हे जे सगळं सुरू आहे या सगळ्याला उत्तर म्हणून हा 11 तारखेचा लाखोंच्या संख्येत होणारा महाएल्गार मेळावा आम्ही घेतलेला आहे. आम्ही रस्त्यावरची लढाई सुरू केलेली आहे. जरांगेंच्या उपोषणाला आमच्या हाकेने सुद्धा उपोषणालाच उत्तर जे आहे या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे. आम्ही सुद्धा कुठे कमी पडलेलो नाही आहे. या ठिकाणी आता एल्गार मेळावे आमच्या लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी होणार आहेत. 7 तारखेला जरांगे सांगलीमध्ये आहे आणि 11 तारखेला आमचा महाएल्गार मेळावा होत आहे. त्या जरांगेंच्या या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवरती हा आमचा ओबीसीचा महाएल्गार मेळावा होत आहे. त्यामुळे त्याला फार अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. एक ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये आपल्याला झालेला पाहायला मिळेल. लाखोंच्या संख्येने या ठिकाणी मुस्लिम बांधव या ठिकाणी मिरजेतील असतील, जतमधील असतील, बाकी सगळ्यातील मुस्लिम बांधव सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी येणार आहेत. 40 या ठिकाणी नगरसेवक ओबीसीचे आहेत. सगळे नगरसेवक जे आहेत या ठिकाणी प्रत्येक आपापल्या वॉर्डमधून जे आहे पूर्ण ताकदीनं या मेळाव्यामध्ये उतरणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या या सामाजिक न्यायाच्या लढ्यातील एक ऐतिहासिक मेळावा जो आहे तो या ठिकाणी सांगलीमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल. पहा, जरांगे आमदार पाडण्याची जी भाषा करत आहे, जरांगे हे ज्या समाजातून येतात त्यांची लोकसंख्या बघितली, त्यांचं मतदान बघितलं तर ते 10 ते 12% वरती जास्त नाही आहे. ते जे 32% म्हणतायत ते पूर्वी बिंदी सगळे मिळून म्हणतायत ते, पण प्युअर एकंदर मराठा समाज म्हणतात तर 12% जास्त महाराष्ट्रात नाही. पण दुसरीकडे आमची संख्या जी आहे ओबीसी संख्या जी आहे ती 60% आहे. कारण 1931 साली 52% संख्या होती, तर आता ती 60% वरती गेली असणार. आणि आता मुस्लिम ओबीसी समाज जो आहे तो मोठ्या संख्येने जो आहे तो आता ओबीसी सोबत जो आहे तो त्या ठिकाणी येणार आहे. दलित समाज सुद्धा जो आहे तो या ठिकाणी आज ओबीसी सोबत जे आहे ते उतरणार आहे. कारण सगळ्याच वेगवेगळ्या GRला आदिवासींनी विरोध केलेला आहे, त्याचबरोबर दलित समाजाने सुद्धा त्याला विरोध केलेला आहे. कारण सगळ्याच वेगवेगळ्या GR जो आहे त्याचा इम्पॅक्ट, त्याचा परिणाम जो आहे तो फक्त ओबीसीवर होणार नाहीये, तो शेड्यूल ट्राईबवर सुद्धा होणार आहे, शेड्यूल कास्टवर सुद्धा होणार आहे. आणि म्हणून झिरोळांनी स्वतः ज्यावेळी सर्वपक्षीय बैठक झाली त्याच्यामध्ये झिरोळांनी स्वतः त्याला विरोध केला की हा GR जो आहे तो आदिवासींच्या विरोधात GR आहे आणि म्हणून तो होता कामा नये. अशा प्रकारची भूमिका आदिवासी नेत्यांनी सुद्धा मांडलेली आहे. त्यामुळं हा GR जो आहे हा GR काढणं सरकारची परीक्षा आहे. आम्ही 8.5 लाख त्या ठिकाणी आमचे ऑब्जेक्शन जे आहेत त्या ठिकाणी नोंदवलेले आहेत. ते जोपर्यंत त्याचा विचार होत नाहीये तोपर्यंत सरकारला सगळ्या सोयीचा GR काढणं तेवढं सोपं नाही. हा घटना बाह्य आहे आणि आम्ही ह्याला घटनात्मक बाह्य असल्यामुळे ह्याला कोर्टामध्ये सुद्धा आम्ही आवाज दिलेला आहे. त्यामुळे आमची एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू आहे, एकीकडे रस्त्यावरची लढाई सुरू आहे. आणि जर जरांगे म्हणतात की ते 50 आमदार आणणार किंवा 288 पाडणार याची सुद्धा तयारी आता या ठिकाणी ओबीसी समाजाने केलेली आहे.
जेवढे या ठिकाणी ओबीसीच्या मेजॉरिटी आहे तो महाराष्ट्रामध्ये 60% आणि प्लस दलित आणि मुस्लिम केलं तर 80% होत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची येणारी सत्ता जी आहे किंवा येणारी निवडणूक जी आहे ती मराठा विरुद्ध ओबीसी अशीच होणार आहे. कारण लोकसभेमध्ये जे पंकजाताईच्या बाबतीत झालं, जे जानकरांच्या बाबतीत झालं, त्याची पुनरावृत्ती जी आहे ती आता ओबीसी समाज होऊ देणार नाही. त्यामुळे ओबीसी समाज सुद्धा जो आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचे प्रतिनिधी जे आहेत जास्तीत जास्त किमान 160 ओबीसी जे आहेत ते तुम्हाला विधानसभेमध्ये गेलेले दिसतील. धनगरांची पोरं असेल, रामोशांची, तेऱ्यांची, साड्यांची, वाड्यांची, लिंगायतांची आता पोरं तुम्हाला या ठिकाणी विधानसभेमध्ये गेलेले दिसतील, मंत्रिमंडळात गेलेले दिसतील. या मंत्रिमंडळावरती आता हल्लाबोल जो आहे या सत्तेवरती ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही. जेवढे जीआर काढले तर सरकारने रात्री बेरात्री 2:45 वाजता जीआर काढलेले आहेत. हे सगळे जीआर जे आहेत ना पहिल्या कॅबिनेटमध्ये जी ओबीसीचे सगळे पोरं आहेत ना ह्या पहिल्या कॅबिनेटमध्ये सगळे जीआर जे आहेत ना ते सगळे जीआर रद्द करून या ओबीसीचं आरक्षण जे आहे ते पुढे स्थापन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आणि म्हणून या सांगलीच्या मेळाव्याला जो आहे अनन्यसाधारण महत्व आहे. सांगलीच्या मेळाव्यानंतर आम्ही मराठवाड्यामध्ये आमचे मेळावे परत सुरू होणार आहेत. त्यामुळे ओबीसी आता पूर्वीसारखं ओबीसी राहिलेलं नाही, त्याला आता त्याच्या अस्तित्वाची जाणीव झालेलं आहे. म्हणून आमची अस्तित्वाची लढाई जी आहे ती आम्ही सांगलीमध्ये लढणार आहे. आमचा भविष्य, मुलांबाळांचं भविष्य जे आहे ते उद्ध्वस्त होऊ नये म्हणून मी आपल्या सगळ्या ओबीसी समाज बांधवांना मी आवाहन करतो की एक दिवस जो आहे तो आपण या ओबीसी मेळाव्यामध्ये बायका मुलांसकट हजर राहून आपल्या अस्तित्वाची, आपल्या आरक्षणाच्या बचावाची, संघर्षाची या ठिकाणी नादी जी आहे त्या आपण